मराठी माणसाच्या संकल्पनेतून उभा असलेला गोदा पार्क बघण्यासाठी आज एक मराठी व्लॉगर जागात आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आज आपण आलो होतो गोदा पार्कला भेट देण्यासाठी. प्रथमतः पार्कमध्ये जाण्यासाठी आपण एक एंट्री तिकीट काढून घेतलं. 30 रुपये प्रति व्यक्ती असं हे तिकीट होतं, पण सध्या तरी तुम्ही एका तिकिटावर 2 जण हमखासपणे या पार्कमध्ये जाऊ शकतात. पार्कमध्ये एंट्री करताच रंगबेरंगी तसेच मनाला आकर्षित करतील अशा वॉटर थीम्स तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर असे रंगबेरंगी पाण्याचे कारंजे तुम्हाला दिसतील, ज्याच्यासोबत तुम्ही मस्तपैकी रील्स, व्हिडिओ आणि फोटोशूट करू शकतात. इतिहासाचा वारसा जपत तयार केलेली सुंदर दगडी कोरीव काम तसेच शिल्पकला या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. या मनमोहक सजावटीसोबतच लहान मुलांसाठी एक चिल्ड्रन पार्क सुद्धा रेडी करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनेक पारंपरिक आणि तसेच जुने खेळ या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले. सो तुम्ही सुद्धा एकदा तरी आपल्या लहान मुलांना या ठिकाणी नक्की घेऊन या. तसेच नाशिककर दिवसभराच्या धावपळीतून शांत होऊन निवांतपणे बसण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी केली गेलेली आहे. तर आम्हाला तर हे ठिकाण खूप आवडलं होतं मित्रांनो, म्हणून ABP माझाला सुद्धा आम्ही एक छोटीशी बाईट दिली आणि या जागेची व्यवस्था आणि स्वच्छता राखावी असा एक संदेश दिला. तसेच या जागेचा पत्ता आणि वेळ खाली स्क्रीनवर आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. सर्वांनी नक्की एकदा आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी भेट द्या. तसेच आपला व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्लॉग जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला तसेच इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.